इथं बघा कुरडूची भाजी काय मस्त आहे. मला मोह झाला खूप खुडली भाजी मी पण कुरडूची. आणि मी दरवर्षी कुठून न कुठून कुरडूची रानभाजी टेकळ्याची भाजी आणतेच. हे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. आज आपण कुठं चाललो आहे दाखवते तुम्हाला मंडळी. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उन्हाळ्यातला तो व्हिडिओ होता, पावसाळ्यातला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीन. त्याच ठिकाणी चाललो आहे आपण. तर आज बघा मस्त भरपूर पाऊस पडतो आहे आणि सगळीकडे हिरवंगार झालं. हे बघा सगळी शेततळी कशी भरली आहेत. इथं सगळी भात शेती असते. हे बघा भात लावणी झाली आहे, पण त्यात सगळं पाणी भरलं आहे आणि हिरवीगार हिरवाई आहे सगळीकडे बघा. आणि हेच बघण्यासाठी लांबून लांबून लोक येतात इथे ह्याच ठिकाणी. तर चला हळूहळू पुढे तुम्हाला सांगतेच मी कुठं चाललो आहे आपण ते. तर बघा काय छान बंगले आहेत. मागचा व्हिडिओ होता त्यात मी सांगितलं होतं की मी पावसाळ्यातला व्हिडिओ तुम्हाला दाखवीन, म्हणून खास करून मी आज आले. इथं बघा इथं पण भात लावणी चालली आहे. सगळं हिरवंगार मस्त वातावरणच भयंकर छान असतं इकडचं. हे बघा हा मोठा ओढा आहे. हे बघा केवढा मोठा ओढा आहे हा. आपण त्या बाजूने जाऊन दाखवते तुम्हाला मी. फिरून जावं लागतं असं. हे बघा तोच ओढा आहे. असं इतकं अंतर पार करून आल्यानंतर हा इथून बघा असा दिसतो. हे बघा इथं पण भरपूर लोक अगदी मजा करत आहेत. पाणी वरनं सगळ्या डोंगरावरनं वाहून येतं ना हे, त्यामुळे बघा हे गढूळ असतं पाणी. हे बघा धो धो पाऊस पडतोय, त्यामुळे पाण्याला पण अगदी खूप जोर आहे ह्या पाण्याला. इथं बघा त्या बाजूने दाखवते. हे बघा कसली हिरवळ आहे. लोकांची गर्दी बघा किती. आजकाल काय लोक जिथं अगदी छान वातावरण असेल तिथे लोक जातातच. हे बघा मस्त वाटतं असं. आम्ही इथं दरवर्षी येतो पावसाळ्यात. उन्हाळ्यातला व्हिडिओ मी दाखवला होता, त्यात आपण रोपवेने गेलेलो होतो ट्रेनमधून वर मलंगडला. तिकडे चाललो आहे आपण. आता आपण वर नाही जाणार आहे, पण मी फक्त आता पावसाळ्यातलं इकडचं वातावरण दाखवण्यासाठी खास आले. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ नसेल बघितला, नवीन कुणी असाल त्यांनी नक्कीच तो माझा श्री मलंगडचा व्हिडिओ बघा. त्यात आपलं रोपवेचा प्रवास दाखवला आहे मी. वर दर्ग्यापर्यंत दर्शनाला गेलेलो ते दाखवले. नक्कीच बघा तो व्हिडिओ माझा. माझं चॅनेल नवीन आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर हे बघा सगळी हिरवीगार, सगळी हिरवाई. आपल्याला तो डोंगर दिसतोय ना, तिकडं जायचं आहे. तेवढ्या लांब जायचं आहे आपल्याला. पण कसं आहे ना, प्रत्येक ठिकाणी उभं राहून व्हिडिओ शूट करता येत नाही, म्हणून आपला हा धावता व्हिडिओज दाखवते तुम्हाला. हे बघा खूप मोठा वळसा आहे ना हा. पाऊस पडल्यामुळे जरा पाणी साचलंय जागोजाग. थोडीशी आता संध्याकाळ पण होईलच. हे बघा इकडं मोठे मोठे फार्म हाऊस लोकांनी बांधून ठेवलेले आहेत मस्त. लांबून लांबून लोक येतात ना. आणि आता काय रोपवे सुरू झाल्यापासून तर अजूनच इकडची गर्दी वाढली आहे. आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो रोपवेनी वर मंदिरात. दर्गा पण मंदिर पण आहे म्हणा तिथं. आपलं सगळं सर्व धर्म समभाव आहे तिथं. सगळ्या समाजाची लोक तिथं जातात. तुम्ही तो व्हिडिओ माझा नक्कीच बघा. आणि ज्यांना कुणाला हे ठिकाण माहिती आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा ही सगळी गावखेडी आहे तिकडं. हे बघा सगळीकडं धुकं पसरले, त्यामुळे तितकं स्पष्ट दिसत नाही. हे किती पाणी साचलंय बघा सगळीकडे. चला तर पुढे जाऊया. ह्या टेकडीपाशी जायचं आहे आपल्याला. ही टेकडी दिसते ना, इथं जायचं आहे. तिथून मग नंतर पुढे जाऊ. हे बघा अशी जागोजाग वाहनं उभी करून लोक मस्त मजा घेतात, अगदी निसर्गाचा आनंद घेतात. आम्ही पण म्हटलं इथं थोडा वेळ थांबूया जरा. इथं सगळ्यांनी गाड्या लावलेल्या होत्या, थोडंसं चालत जाऊ म्हटलं. हे बघा इथं पण बघा कुरडूची भाजी किती. मी नक्कीच घेणार आहे, मला आवडते खूप कुरडूची भाजी. बघा इथून वरून डोंगरावरून किती स्वच्छ पाणी वाहत आले झरे.
ही सगळी भाजी आहे, कुरडूची, टेकड्याची. मला जमेल ती घेणार आहे थोडीशी. आणि ह्या रानभाज्या आम्हाला आवडतातच, आम्ही आणतोच. कारण त्या वर्षातून फक्त एकदाच मिळतात ना. आता पाऊस आहे तोपर्यंत, थोड्या दिवसांनी त्या जून होतात. हे बघा, असं आम्ही चालत चाललो आहे जरा सांभाळून सांभाळून, कारण घसरायची भीती वाटते. हे बघा, ही सगळी भाजी आहे मस्त. इकडे पण बघा, लोकांनी गाड्या उभ्या करून लांब लांबपर्यंत जात आहेत. आम्ही तेवढ्या लांब जाणार नाही आहे, मी तुम्हाला इथूनच दाखवते. बघा वातावरण कसं आहे, भरपूर गर्दी आहे इकडे. टेकडी बघा कशी दिसते, अगदी वाळूच्या ह्याच्या सॉरी, हे बघा, हे दाखवायचं राहिलं तुम्हाला. हा वेल कसला आहे मंडळी मला सांगा. हा आहे वेल करटुल्याचा, आणि किती कळ्या फुलं भरलेत बघा ह्याला. विचार करा आता ह्याला करटुली लागली तर किती येतील. भरपूर करटुली येणार ह्याला. हे बघा किती फुलं कळ्या भरल्यात. आणि रानभाजीच आहे ना ती पण करटुली. मला मिळाली तर मी नक्कीच नेईन आता रस्त्यात कुठं दिसली तर. हे बघा, ही कुरडूची भाजी तर घेणारच आहे आता मी. आणि ताजी अगदी टवटवीत आहे कोवळी. हे बघा, सगळी भाजी आहे ही. ही टेकडी बघा, अगदी जवळ आलो आहे आम्ही त्या टेकडीच्या. चला तर आता इथून पुढं जायचं आहे. आता जायचं आहे आपल्याला श्रीमलंगडला. पण पावसाळ्याचं वातावरण दाखवण्यासाठी खास मी तिकडे चालली आहे. बरंच अंतर आहे हे. परत एकदा सांगते, तो व्हिडिओ तुम्ही मंडळी नक्की बघा, श्रीमलंगडचा, उन्हाळ्यातला रोपवेचा. आता पण चालू आहे रोपवे, पण आम्ही आता नाही जाणार आहे वर. हे बघा, सगळे घर आहेत आजूबाजूला, सगळं डोंगर दऱ्या खोऱ्या. पण इथं राहणारी लोक स्थानिक असतात ती. बघा आलो आपण इथं, पण खूप धुकं आहे. अगदी जवळ आलो आहे तरी पण म्हणजे असं तेवढं स्पष्ट दिसत नाही. आणि गर्दी तर अमाप आहे आज. हे बघा किती लांबून गाड्यांची गर्दी दिसते आहे. आणि इथलं खास आकर्षण म्हणजे पावसाळ्यात हे जे डोंगरावरून सगळे धबधबे वाहतात ना, ते बघण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. हे बघा किती जवळ आलो आहे आपण. अगदी डोंगर हा लांबून वेगळा दिसतो, जवळ आल्यावर वेगळा दिसतो. हे बघा, थोडंसं अंधुक दिसतंय कारण धुकं आहे ना सगळं डोंगरावर. आणि हे सगळी हिरवाई बघण्यासाठीच आम्ही आलो आहे खरं तर. छान वाटतं हे सगळं बघायला. हे बघा, आणि आता रोपवे चालू झालं आहे म्हणून, नाही तर पूर्वी डोंगरावर म्हणजे सगळे लोक पायी चालत जायचे सगळे. आम्ही पण गेलेलो आहे आमच्या लहानपणी. अजूनही भरपूर लोक चालत जातात. ज्यांना चालत जायचं आहे, ते जे स्थानिक आहेत ते पण चालतच जातात. हे बघा, जागोजाग लोक थांबून आपली मस्त व्हिडिओ फोटो काढतात. आम्ही पण थोडं थांबलो इथं, म्हटलं बघूया व्हिडिओ काढूया. कारण गाडीवर अगदी खूप धावते व्हिडिओ येतात, माफ करा. पण खूप लांब अंतर आहे ना, त्यामुळे असं प्रत्येक ठिकाणी उभं नाही राहता आलं मला. हे बघा, इथं पण बघा मस्त असं वरनं डोंगरातून पाणी वाहते. तिथं पण लोक छान आनंद घेत आहेत अगदी. हे बघा, या पाण्यात बसून मस्त. आम्ही लांबच उभं राहिलो, आम्ही काय पाण्याच्या जवळ कधी जात नाही खूप. हे बघा, स्वच्छ पाणी एकदम, सगळं वरून डोंगर कपारीतून वाहून आलेलं पाणी आहे ना ते. अजून थोडं पुढं जायचंच आहे. आणि हा जवळून डोंगर दिसतो असा लांबून दिसत नाही, असा वेगळ्या दिसतात टेकड्या. हे बघा किती पाणी धो धो वाहतंय वरून. हे सगळं बघायचं असेल तर पावसाळ्यातच यावं लागतं. भरपूर गर्दी आहे, गाड्यांची लाईन बघा इथं. आणि वडापावची दुकानं असतात भरपूर, खायच्या वस्तू, मक्याची कणसं खास करून असतात. आता जवळजवळ आपण त्या रोपवेच्या स्टेशनच्या जवळजवळ जाऊ. मागच्या वेळेस मी सगळं दाखवलेलं आहे, रोपवेचं स्टेशन, ट्रेनमधून आम्ही वरपर्यंत गेलेलो.
दर्ग्यापर्यंत. हे बघा किती छान नजारा आहे. मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं नवीन चॅनेल आहे. निघू आता आम्ही, कारण जास्त वेळ नाही थांबणार आम्ही. हे बघा, हे रोपवेचं ट्रेनचं स्टेशन आहे. हे बघा, हे सगळे कसे धबधबे वरनं धो धो वाहत आहेत. हे बघा. चला तर आता निघालो.